छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरती असलेल्या सर्वात मोठ्या व्हीट्स या हॉटेलचा वाद सुरू झालेला आहे। संजय शिरसाट यांनी या संदर्भातली निविदा भरल्यानंतर त्यांच्यावरती अनेक आरोप झाले। त्यामुळे संजय शिरसाट यांनी आज वैतागून मी या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडतोय असं सांगितलं। त्यामुळे हा वाद आणखीन चिघळला गेलेला आहे। मात्र व्हीट्स हॉटेलची स्थापना छत्रपती संभाजीनगर शहरातले ज्येष्ठ उद्योजक आबासाहेब देशपांडे अर्थात सुधीर देशपांडे यांनी केली होती आणि तिथून पुढे हे सगळे सुरुवात झाल्यानंतर हॉटेलला उतरती कळा सुद्धा लागली। या सगळे इतिहासाचे साक्षीदार सुद्धा आबासाहेब देशपांडे आहेत। त्यांनी हॉटेलची निर्मिती कशी केली होती आणि पुढे काय काय घटनाक्रम घडला या सगळ्याची आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः ज्येष्ठ उद्योजक आबासाहेब देशपांडे आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? या हॉटेलचा सगळा वाद सुरू झालेला आहे। सुरुवातीला संकल्पना काय होती तुम्ही आणि हे हॉटेल कसं सुरू केलं? असं झालं, मी उद्योग व्यवसायामध्ये इंजिनियर झाल्यानंतर 7-8 वर्ष अनुभवासाठी नोकरी केली आणि मला पुरेसा अनुभव मिळाला आहे आणि आता करता येईल आपल्याला उद्योग व्यवसायात काहीतरी असं ठरवल्यानंतर औद्योगिक व्यवसायामध्ये शिरलो आणि मी प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटचे प्रॉडक्ट्स म्हणजे जसे पोल्स, स्लीपर्स वगैरे हे करायला सुरुवात केली आणि ईश्वर कृपेने आणि प्रयत्नांनी त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आणि पैसा पण मिळाला। आमचे कामगार, अधिकारी हे सगळ्यांनी पण मदत केली। ग्राहक जे MSCB आणि रेल्वे आहेत यांचं पण आमच्यावर खूपच प्रेम आणि लोभ होता। आम्ही 100% अतिशय प्रामाणिकपणाने चांगले प्रॉडक्ट्स केले आणि फुल ट्रान्सपरन्सी आणि नंबर 1 मध्ये आमचे सगळे व्यवहार चालत होते। त्यामुळे स्वाभाविकच माझ्याकडे कॅपिटल वाढत गेलं आणि मग त्याच्यामधून 1991च्या सुमारास अशी परिस्थिती आली देशामध्ये। त्या काळात बहुतेक VP सिंग आणि मनमोहन सिंग यांचं सरकार होतं आणि त्यांनी 44 टन सोनं भारताचं परदेशात गहाण ठेवून पैसे आणले। तेव्हा फॉरेन एक्सचेंजची अशी अडचण आहे तर सगळ्याच विचारी लोकांना त्यांनी फार पिंचिंग झालं। मलासुद्धा अगदी रात्रभर झोप नाही आली की ही देशाची परिस्थिती एक काळात सोने की चिडिया होती आणि आपल्याला आपलं कर्ज ठेवायला लागतं, हे काही योग्य नाही। मग आपण काय करू शकतो? सरकार जे करायचं ते करेल, पण आपण काय करू शकतो? तर मग मी ठरवलं असा एखादा उद्योग करू की ज्याच्यामधून फॉरेन एक्सचेंज मिळेल। पण काहीही करायचा म्हटलं औद्योगिक तर रॉ मटेरियलसाठी पुन्हा इम्पोर्ट करायला लागतं। तर मग पर्यटन व्यवसाय हा असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्थानिक लोकांच्या कौशल्यावरच आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो आणि फॉरेन एक्सचेंज अर्निंग करू शकतो। म्हणून 5 स्टार हॉटेल काढायचं ठरवलं आणि पैसे गोळा केले। C1 C2 हे 2 प्लॉट आमच्या घरासमोरच, मी तिथे राहत होतो त्या काळात, निघाले होते। त्यातले C1 C2 प्लॉट घेतले आणि लागलीत प्रपोजल टाकलं। माझी फायनान्शियल परिस्थिती आणि अनुभव वगैरे लक्षात घेऊन मला TFCI, IFCI, IDBI आणि ICICI यांनी मिळून 5 कोटी रुपये मंजूर पण केले आणि मी 2-3 वर्षामध्ये आणि स्वतः इंजिनियर असल्याच्यामुळे अत्यंत सुंदर देखणी आणि मोस्ट मॉडर्न असे इक्विपमेंट्स, डिझाईन असं सगळं करून हे हॉटेल चालू केलं। ते ग्राहकांनासुद्धा बरंच पसंत पडलं। पण हे असं होतं की फार मोठा असं आव्हान आम्ही घेतलं होतं आणि 5 कोटी रुपयाच्या कर्जात ते काही भागत नव्हतं। म्हणून मग काही स्थानिक बँकांची मदत घेऊन ॲडिशनल लोन एक 2-3 कोटी रुपये घेतलं आणि मग ते आम्ही चालू केलं। तोंड मिळवणी कशी तरी होत होती, पण एकूण मात्र प्रोजेक्ट खूपच चांगलं चाललं होतं आणि मोठमोठे कार्यक्रम वगैरे इथे व्हायचे, लग्न समारंभ हे ते सगळं चांगलं चाललं होतं बिझनेस। मध्ये थोडी ह्या ज्या लोकल बँकांचं होतं त्यांनी थोडीशी अडचण आम्हाला निर्माण केली आणि मी एक ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून जी दिली होती ती त्यांनी कर्ज परतफेड, व्याज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाढवून त्यांनी तुम्हाला ते कर्ज किंवा परतफेडीसाठी दबाव, प्रेशर निर्माण केलं? हां, थोडंसं केलं आणि त्यांनी माझ्यावर प्रेशर टाकलं की हे तुम्ही जी ॲडिशनल सिक्युरिटी दिली आहे ती आम्हाला लिलावात काढायची आहे। म्हटलं अरे हा प्रोजेक्ट आत्ता सुरू झालेला आहे, कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे आणि याला काही वेळ लागतो तर तो त्रास होतो आहे, म्हणून मग ते मला काही तेवढंसं पसंत पडलं नाही। याच्या आधी आम्ही पब्लिक इश्यू काढायचा निर्णय घेतला। 4 कोटी रुपयांचा आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSEवर इश्यू पण काढला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचं आगमन झालेलं असताना आर्थिक क्षेत्रातसुद्धा हा 3 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला। त्याच्यात आम्हाला 4 कोटी आणि वर एक 5-25 लाख असे 4.25 कोटी रुपये पण मिळाले। असं ते म्हणजे सगळं गणित जुळवलेलं होतं। पण ह्या काही व्यावहारिक अडचणी अशा बिझनेसमध्ये टीथिंग ट्रबलच्या वेळेस येतात।
त्याच्यात ती अडचण आल्यामुळे मग मी जरा थोडासा अडचणीत आलो. बाकीचे उद्योग व्यवसायावर परिणाम व्हायला लागले. तर म्हणून मग मी असा निर्णय घेतला की आपल्याला जर या अडचणीमधून जायचं असेल. तत्पूर्वी असं की हे तुम्ही एक व्यवसाय एकीकडे उभा करत होतात लोन कर्जामध्ये, मात्र याच्या बदल्यामध्ये त्यांनी तुमची व्यक्तिगत 6 एकर जमीनचा प्लॉट तो त्यांनी लिलावात काढला आणि मग ते काही माझ्या कुटुंबातल्या लोकांना सगळ्यांनाच काही योग्य वाटलं नाही. तर मग त्यामुळे मग मी असा विचार केला की कोणी आणखीन इफिशियंट जर लोक आले समजा याच्यामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या समर्थ, तर मग त्यांना आपण हे ट्रान्सफर करू. तर मग तशा लोकांचा शोध केला. थोडं कठीण जातं ते त्या काळामध्ये, पण मग मला एक पुण्यातली फायनान्स कंपनी मिळाली, धंदा कॉर्पोरेशन. त्यांनी हे घेतलं. मी सुद्धा त्यांना भरपूर सहकार्य त्याच्यामध्ये केलं आणि ते कर्ज सगळे ट्रान्सफर केले आणि इथल्या सारस्वत बँकेने त्याच्यासाठी त्यांना कर्ज पण दिलं. त्याच्यात सुरुवातीच्या काळात मी त्यांच्या जामीनदार म्हणून पण राहिलो होतो. इतकी माझ्या त्या प्रोजेक्टची आत्मीयता होती आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्यामुळे. तर मी माझ्या मालकी गेल्यानंतरसुद्धा मी त्यांना जामीनदार म्हणून राहिलो होतो सुरुवातीच्या काळात. तर पुढे त्यांनी त्याच्यात काही ट्रान्सपरन्सीचे व्यवहार ठेवले नाही, लोकांचे घेतलेले पैसे परत केले नाही. माझे जवळजवळ 7-8 कोटी रुपये त्याच्यामध्ये अडकले होते, त्यांच्याकडून मिळायचे, ते पण मिळाले नाही मला. आणि अशा रीतीने 2013मध्ये माझे जवळजवळ 12 कोटी रुपये त्यांच्याकडे झाले होते आणि मी काही दिलेले मधले पैसे धरून ते त्यांनी काही परत केले नाही. मला वकिलांनी सल्ला दिला की 3 वर्षाची मुदत संपायच्या आत तुम्हाला जर तुम्ही केस केली तर बरं आहे, नाही तर मग ते काहीच मिळणार नाही. म्हणून मग मी 31 ऑक्टोबर 2014ला फौजदारी केस इथे त्यांच्यावर दाखल केली आणि ती पुढे शासनाने आणि सरकारी वकील वगैरे लोकांनी ती MPIDमध्ये ट्रान्सफर केली आणि त्याच्यामुळे मग घाईने निर्णय लागून कोर्टाने हे पैसे परत करा नाही तर तुमची प्रॉपर्टी जप्त करतो. तर ते लोक काहीच करत नव्हते त्या फायनान्स कंपनीचे आणि काहीच हालचाल करत नव्हते, बँकेचे पैसे फेडत नव्हते, लोकांचे डिपॉझिटसुद्धा दिलं नाही, त्याचं व्याजही दिलं नाही. तर मग त्याच्यामुळे हे पटलं कोर्टाला आणि कोर्टाने ती प्रॉपर्टी जप्त करून ठेवली. 2-4 वर्ष चालली ती त्याच्याही नंतर. पण आता मग कोर्टाचा निर्णय झालेला आहे, त्यानुसार तो लिलाव वगैरे झाला. मधल्या काळात मी त्यांच्यावर लागलीच 31 डिसेंबर 2014ला एक सिव्हिल केससुद्धा माझी दाखल केली त्या रकमेच्यासाठी. तेव्हाचं मुद्दल 13 कोटी आणि वरच्या व्याजासाठी. ती केस पण इथल्याच संभाजीनगरच्याच कोर्टामध्ये सिव्हिल केस पण माझी रिकव्हरीसाठी चालू आहे. माझी इच्छा अशी आहे की हे प्रोजेक्ट जर आम्हाला किंवा कोणत्याही जर व्यक्तीला जर चालवता येत नसेल तर जे कोणी चालवू शकतील असे समर्थ व्यक्तींनी चालवावं. ते कोण चालवतो याला महत्त्व नाही आहे, पण इथे हा एक एवढा चांगला उद्योग व्यवसाय उभा केला आहे जो की फॉरेन एक्सचेंज मिळवू शकतो, पर्यटन क्षेत्राला चालना देऊ शकतो, 200-300 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 700-800 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देऊ शकतो. तर हा प्रोजेक्ट बंद पडू नये, तो चांगला चालत राहावा आणि माझी त्याच्याशी भावनात्मक गुंतवणूक असल्यामुळे तर मी त्याच्यामध्ये चांगलं व्हावं अशीच इच्छा करतो. आता लिलावानुसार या हॉटेलची जी किंमत ठरलेली आहे ती 67 कोटी किंमत ठरलेली आहे. मात्र यात राजकारण सुरू आहे. काही लोक म्हणतात की हॉटेल 100 कोटीचं आहे, 125 कोटीचं आहे. काही लोक म्हणतात की नाही त्याची हीच मूळ किंमत आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही उभं केलेल्या हॉटेलची आजची किंमत काय असावी? मला असं वाटतं ही जी किंमत शासनाच्या यंत्रणेने काढलेली आहे आणि कोणीतरी व्हॅल्युअर वगैरे चार्टर्ड व्हॅल्युअर्स वगैरेंचीच मदत त्यांनी घेतलेली असणार त्याच्यासाठी, तर ही किंमत सबस्टॅन्शियली चांगली आहे. माझा असा अंदाज आहे की ह्या रकमेमध्ये आणि याच्यापेक्षा जास्त रकमेत 6-7 वेळा टेंडर्स निघाले, पण ती काही टेंडर कोणी भरलं नव्हतं. आता भरल्या गेलं. 50-60 कोटी रुपये, थोडंफार 5-10 कोटी कमी जास्त, ही अगदी रिझनेबल किंमत आहे असा माझा व्यावहारिक जो अनुभव आहे त्याच्यावरून मला वाटतं आहे. 6-7 वेळा याचं साधारणपणे टेंडर निघालेलं आहे. तर कधीपासून टेंडर निघायला सुरुवात झालेली आहेत आणि यात तुमची भूमिका कशी? त्याच्यामध्ये मी त्या केसमध्ये फर्स्ट कंप्लेनंट आहे.
तर पण आता पुढे हे जो ती केस चालते ती स्टेट व्हर्सेस धंदा कॉर्पोरेशन अशी चालते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कंप्लेनंट याच्यामध्ये आहे, तर मला ॲक्टिव्ह रोल नसतो. पण काही जर काही गरज पडली तर मी त्याच्यामध्ये इंटरव्हेन करू शकतो असं आहे. तर अद्याप तर त्यांचं ठीक चाललेलं आहे, काही प्रयत्न चालू आहेत त्यांचे प्रामाणिकपणाने शासकीय यंत्रणेचे, म्हणून मला काही इंटरव्हेन करायची गरज नाही पडली. पण आता मला असं वाटतं आहे की काहीतरी होऊन याच्यामध्ये योग्य मार्ग निघाला पाहिजे आणि ते प्रोजेक्ट चालू राहायला पाहिजे. 6 ते 7 वेळा टेंडर निघाला, मात्र ते भरलं गेलं नाही, याची कारणं काय वाटतात तुम्हाला? त्या एक तर काय की किमती जास्त होत्या, दुसरं म्हणजे जे येणारे लोक असतात यांना थोडा एक व्यावहारिक प्रश्न असतो की लोकांच्याकडे जरी समजा अनअकाउंटेड समजा पैसे असतील तरी ते टेंडर नाही भरू शकत. टेंडरसाठी जी रक्कम लागते ती सगळी अगदी ट्रान्सपरंट व्यवहार ज्याचे आहेत तोच भरू शकतो, असे लोक तुलनेत कमी असतात. हे एक कारण आहे, हे खरं कारण आहे, पण ते कोणी बोलत नाही त्या विषयामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की ही एवढी रक्कम घालायची आणि लीगल केस पुढे चालू आहेत, तर त्याची भीती असते लोकांना की ह्याच्यातलं काही जर परत निघालं तर काय घ्या, त्याच्यापेक्षा आपण एखादा सेफ उद्योग करू असं असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे कदाचित असेल. पण आता आलं एक ऑफर आली आहे असं मला कळलं, तर आता तुम्ही म्हणताय की ते प्रॉब्लेम झाला, पण आता ते त्याच्या आधीचा एक प्रश्न की आपले पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, तेच त्यांच्या मुलाच्या नावाने हे सगळं हॉटेल जे आहे ते घेण्याच्या तयारीमध्ये होते. तर काय वाटतं तुम्हाला, संजय शिरसाट यांनी हे घ्यावं नाही घ्यावं काय? आता मी एक बिझनेसमन आणि उद्योजक आहे, तर हा प्रश्न माझ्या अखत्यारीच्या पलीकडचा आहे. एक तर कसं आहे की हे शासन आहे, शासनाचे सगळे नियम वगैरे, पण कुणाला त्याच्यामध्ये काही हे नाही आहे की यांनी करावं त्यांनी करू नये असा काही नाही आहे नियम. ते त्यांचे संकेत. आता शिरसाट हे मोठे अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत आणि ते सगळे संकेत किंवा याची त्यांना कल्पना असल्याच्यामुळे आणि त्याला सन्मान देत असल्याच्यामुळे आज आपले ते पालकमंत्री पण आहेत, तर ते सगळा योग्य विचार करूनच करत असतील अशी माझी धारणा आहे. पण याच्यामध्ये मी काही याच्यापेक्षा जास्त मत प्रदर्शित करणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की संजय शिरसाट यांच्यावरती विरोधकांनी हे सगळे आरोप केल्याच्या नंतर ते वैतागले आणि त्यांनी आज असं जाहीर केलं की ह्या टेंडर प्रक्रियेतून मी बाहेर पडतोय. मग प्रशासनासमोर आता दुसरा पेच असा निर्माण झाला की यापूर्वी 6 वेळा केलं, आता 7व्यांदा कोणीतरी भरलं, पण ते सुद्धा म्हणतात की आता मी ते घेणार नाही. त्याच्यामुळं आता कोण घेलं आणि या हॉटेलचं करायचं काय असा प्रशासनासमोर पेच आहे. मी जसा काही उद्विग्न होऊनच तेव्हा निर्णय घेतला त्या बँकेच्या त्या आतताईपणाच्या कृतीमुळे, आणि सगळी सिक्युरिटी असताना, फुल सिक्युरिटी म्हणजे दीडपट दुप्पट सिक्युरिटी असताना, ॲडिशनल सिक्युरिटी दिलेली असतानासुद्धा त्यांनी जसं आतताईपणाचा निर्णय घेऊन माझ्या डोक्याला त्रास केला, तीच परिस्थिती यांची झालेली असावी. तर त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे, हे कोण्याही सरळ मार्गाचं माणसाचा प्रॉब्लेम होणं स्वाभाविक आहे. पण मला अशी आशा आहे की प्रशासन हे समर्थ आहे, आपलं राज्य शासनसुद्धा समर्थ आहे, केंद्र शासनसुद्धा समर्थ आहे, आणि ते निश्चितपणाने याच्यामधून काही ना काहीतरी मार्ग काढतील आणि हा उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल. तुम्ही थोडेसे भावनिक होत आहेत, डोळ्याच्या कडा पाणावल्या चालल्यात, काय असं? नाही आहे त्या प्रोजेक्टची एक तर काय की हा तुम्ही मला बरेच प्रश्न विचारले आणि जुन्या आठवणी जागृत झाल्याच्यामुळे असेल, किंवा त्या अडचणीच्या प्रसंगाला आम्ही खंबीरपणाने तोंड दिलं आणि त्या सगळ्या अडचणीमध्ये बाहेर येऊ नये आज आमचे उद्योग व्यवसाय चालू आहेत, व्यवस्थित रीतीने ठेवले, ही ईश्वर कृपा आहे. पण स्वाभाविकच हा सगळा संघर्ष मोठाच रोमांचक जरी असला तरीसुद्धा बराच त्रासदायक होता, आणि त्याच्यामुळे आमच्या उद्योग व्यवसायाला आमच्या शारीरिक, कौटुंबिक, पारिवारिक अशा सगळ्या गोष्टींना खूपच कष्टामधून जावं लागलं. तर त्याचा तो परिणाम असेल. पण या व्यवसायाशी माझी भावनात्मक हे आहे. पूर्वी आम्ही त्याचं नाव वेदांत ठेवलेलं होतं. वेदांत ह्या तत्त्वज्ञानाशी माझा म्हणजे खूपच जास्त संबंध आहे. माझ्या एका मुलाचं नाव पण वेदांत आहे. तर त्याच्यामुळे हे सगळ्या भावनात्मक गोष्टी त्याच्यात गुंतलेल्या आहेत. जर का हे हॉटेल परत तुम्हाला चालवायची संधी मिळालीच तर काय भूमिका असेल? आता हा काय जर तरचा प्रश्न योग्य मला त्याला उत्तर देणं मला तितकंसं योग्य वाटत नाही.
पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की जर कुणाला माझं या प्रकरणात सहकार्य पाहिजे असेल किंवा शासन यंत्रणेला पाहिजे असेल तर मी त्याच्यामध्ये फर्स्ट कंप्लेनंट असल्याच्यामुळे त्या भूमिकेतून आणि एक या विभागातल्या प्रगतीसाठी, उद्योगाच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी, पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी माझी धारणा असल्याच्यामुळे मी 100% सहकार्य करायला तयार राहील आनंदाने. पुढाकार घ्यावा लागला तर? नाही, तुम्ही पत्रकार लोक खूपच हे असता, तर पुढाकार म्हणजे मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. त्याच्यामध्ये काही माझा रोल असलाच पाहिजे असा माझा आग्रह नाही आहे, पण सहकार्य माझं राहील. माझ्या शुभेच्छा तर नक्कीच आहेत सोबत. हा प्रश्न यासाठी विचारला जातोय की 6 वेळा टेंडरिंग झाली, 7व्या वेळेची सुद्धा टेंडरिंग जी आहे ती पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे बुवा हे हॉटेल कोणी चालवणार नाही, हे चालू होऊ शकणार नाही. आणि त्याच्या हॉटेलबद्दलची आत्मीयता असलेली तुम्ही एकमेव आहात. आता तुमच्याशिवाय पर्याय नाही का काय, असंही एक मनात प्रश्न निर्माण होतोय. ठीक आहे, जर कोणताही रोल जर मिळाला तर माणूस करू शकतो, पण तरुण वयामध्ये किंवा याच्यामध्ये ज्या प्रकारची उभारी असते आणि मीच हे करीन अशी जी एक वृत्ती असते, त्याच्यामध्ये आता सामूहिक स्वरूपामध्ये जर काही जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मी सहभागी व्हायला तयार होईल. आता दुसरा प्रश्न, संजय शिरसाट उद्विग्न झालेत, त्यांना काय सांगाल? आता ते मुरब्बी राजकारणी आहेत, त्याच्यामुळे ते उद्विग्न झाले तरी काही दिवसामध्ये ते नॉर्मल होतील आणि ते पुढे जातील. ते गृहस्थच काय, आत्ताच्या सध्याच्या शासनामधलचा कोणीच माणूस स्थिर राहणार नाही, तो पुढे पुढे जातच राहणार अशी माझी निश्चित धारणा आहे आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दुसरा यातला महत्त्वाचा की हे हॉटेल चालावं ही तुमची अंतिम इच्छा आहे. म्हणजे मला ती माझी प्रामाणिक इच्छा आहे की ते चालावं, व्यवस्थित चालावं आणि एकेकाळा त्या म्हणजे एक शहराचा एक मानबिंदू असल्यासारखं होतं, त्याला साजेसं असं त्याचं रूप राहावं अशी माझी इच्छा आहे. कधी तिकडून फिरलात? रेल्वे स्टेशन रोडवरून बंद पडलेलं, थोडक्यात ओसाड पडलेलं हॉटेल नजरेसमोर दिसल्यावर काय वाटतंय? मला खूपच वाईट वाटतं ते, म्हणजे आणि असं वाटतं की ही योग्य गोष्ट नाही आहे. त्याच्यात पोटेन्शियल खूप आहे, लोकेशन खूपच चांगलं आहे आणि ते खरोखरच आम्ही मोठ्या चांगल्या अशा धारणेमधून आणि अत्यंत त्या काळातल्या आधुनिक अशा गोष्टींचा वापर केलेला असल्याच्यामुळे त्याच्या डिझाईनमध्ये वगैरे सुद्धा ते आजही अप टू डेट हॉटेल आहे अगदी. आणि थोड्याफार अर्थात त्याच्यासाठी रिनोव्हेशनला वगैरे खर्च लागेलच, पण ते निश्चित चांगलं प्रोजेक्ट राहील. तर हे होते व्हिट्स हॉटेलचे निर्माते आबासाहेब देशपांडे यांनी. हे सगळं बोलत असताना आजही हॉटेलसोबतचं त्यांचं भावनिक नातं किती घट्ट आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे. मात्र हे हॉटेल चाललं पाहिजे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.